गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। संपूर्ण विश्व ही जण ईश्वराची विभूती आहे असं म्हणावं लागतं। आता त्यातल्या त्यात ज्या काही गोष्टी आहेत की प्रकर्षाने तुला समजून घ्यायचं असेल तर अश्वत्थ वृक्ष मी आहे, हे ऋषीमुनी आहेत, ते मी आहे, मनु मी आहे, आणि सर्वात महत्वाचं जे त्यांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे तू मने हे मीची करे। हा अध्यात्मातला सर्वात मोठा आदेश भगवंतानी दिलेला आहे असं म्हणावं लागतं। कारण मन ही माझी विभूती आहे। कारण मन हे एकमेव माध्यम असं आहे की त्या माध्यमातनं आपण ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो। अर्थात मन आणि बुद्धी या भूमिका त्याच्यात सांगितलेल्या आहेत, म्हणून बुद्धियोगाचाही प्रकर्षाने सर्व भूमिका त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत। म्हणून माणसाला जर समजून घ्यायचं असेल आणि साधनाच करायची असेल खऱ्या अर्थाने तर मन हाच आपल्याला आपला मित्र करावा लागतो। आणि तो मित्र सुद्धा असा पाहिजे विश्वासार्ह पाहिजे। तो मित्र असा पाहिजे की तो कधी न सोडणारा पाहिजे, किंबहुना तो आपल्याला आयुष्यभर साथ देणारा असला पाहिजे। मग तुम्ही त्याला मित्र म्हणा, सखा म्हणा, काय जे नाव द्यायचंय तुम्हाला ते द्या, परंतु ईश्वर प्राप्तीसाठी मन हे अत्यंत प्रमुख भूमिका आपल्या साधकाच्या जीवनात घडवत असते। त्यामुळे बाकीच्या विभूत्या सोडून द्या तुर्तास असं मी म्हणेन साधकाच्या दृष्टिकोनातून आहे की नाही। कारण शेवटी आपल्याला अंतरंग चतुष्टयात शिरायचंय आणि अंतरंग चतुष्टयातला मन आणि बुद्धी हा स्वयंभू एक इंद्रिय आहे, म्हणून ते आपल्यामधलं 6वं इंद्रिय पण मानलेलं आहे एक प्रकारे। त्यामुळे या इंद्रियाच्या अधीन सर्व इंद्रिय असतात, परंतु ईश्वराच्या जाणीवेत जर मन बुद्धी गेलं तर सर्व इंद्रिय पण त्याच्या अधीन असल्यामुळे ऑटोमॅटिक ईश्वराभिमुख। हे छोट्या छोट्या या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही विविध अँगल मधून जेव्हा बघत जाता तेव्हा आपल्या आपोआप लक्षात येतात। परंतु हे संपूर्ण डिस्कशन जे चाललेलं आहे विभूती योगातलं, हे प्राथमिकपणे अर्जुनाला एक विश्वास देण्याची भूमिका भगवंत करतात। आणि हा विश्वास कसा आहे, हा सार्वत्रिक आहे। तुझ्यापर्यंत यायचं असेल तर तुला ओळखायचं कसं, विभूती म्हणजे काय, त्याचा आपण अभ्यास केला तर आपण माझ्यापर्यंत येऊन पोचणार, असं थोडक्यात त्याच्यामधला भाग आहे। म्हणून मनाचा अभ्यास जो मगाशी आपण पाहिला तो अशासाठी की मनच हे अधोमुखी असतं, तेच ऊर्ध्वमुखी करायचे, तेच अधिमानसात न्यायचे आणि तेच अतिमानसिक
अवस्थेत न्यायचे की ते अतिमानसिक अवस्था त्याच्या अवतीभोवतीची जी प्राकृतिक रचना आहे ती अतिचेतन करते. कारण शक्तीमधनच ईश्वरत्व आलेलं आहे. आता सुद्धा आपल्यातली काय स्थिती आहे? आपल्यामध्ये ही स्थिती आहे ना, चैतन्य आहे आपल्यामध्ये. म्हणजे शक्तीची जाणीव आहे, आत्म्याची जाणीव नाहीये. आपल्याला शक्ती जाणवते. आपण काय म्हणतो, माझी शक्ती कमी झाली, माझा आत्मा कमी झाला असं म्हटलं कधी आपण? असं कधी म्हणत नाही. म्हणून सगळं जे काही आपलं जीवन चाललेलं आहे ते शक्तीच्या प्रत्ययातनं चाललेलं आहे. म्हणून शक्तीचा जरूर प्रत्यय आहे, पण आत्म्याची त्याला एक ज्ञान भूमिका नाहीये. म्हणजे आपल्याला ती ओळख नाहीये. शक्तीला आहे, कारण ती काम करते त्याप्रमाणे. तिला माहितीये ती कुठनं आली आहे की नाही. तुम्ही गंगेच्या इथं वाराणसीला गेलात आणि गंगेला विचारलं कुठून आली का तू, बरोबर आहे ना? ती काय म्हणणार, मी ना अगदी एखादा अनाडी असेल, हे काय मी हरिद्वार वरनं तिकडनं येते असं म्हणे. ज्याला जास्त माहिती त्याला काय सांगेल ती, मी तर ऋषिकेश वगैरे आहे ना तिकडनं येते. अजून थोडासा असेल कुठला हुशार माणूस, ऋषिकेशून कशी येशील तू गंगोत्रीवरून येत असणार आहे. हा, गंगोत्रीवरून येते. अजून डीप मध्ये असेल तो म्हणेल नाही तू गोमुख. आणि तिथं ते संपत. मग तिथं गंगा राहतच नाही, ती बाहेर आलेली दिसते, परंतु ती त्या एक प्रकारे ज्ञानाच्या जाणीवेत आत दडून बसलेली असते. म्हणून तो जो ग्लेशियर आहे, तो ग्लेशियर ज्ञानाचा आहे की ज्याच्यातनं ती ज्ञानगंगा बाहेर येते असं म्हणून तो जो ग्लेशियर आहे तो ग्लेशियर कसा असतो आणि स्फटिकासारखा असतो. ग्लेशियरचं स्वरूपच आहे. किती सोपं आहे ना, ईश्वराला समजून घेणं किती सोपं आहे तसं पाहिलं तर. तो स्फटिकासारखा आहे, त्याच्यात काहीही परिवर्तन होतं, तो विरघळू पण शकतो, तो दगडासारखा कडक पण असतो आणि तो गंगा निर्माण करतो, पण गंगेतही नसतो. त्या बात आहे की नाही. म्हणून तो पृथ्वी तत्वाच्या म्हणजे दगड या जाणीवेतनं निराकार असतो, प्रचंड पसरलेला असतो. तो किती खोलवर असेल ग्लेशियर. म्हणजे एक साधी पृथ्वीवरची व्यक्तता जरी आपण पाहिली हिमालयाची, तरी सुद्धा आपल्या कल्पनेला एक प्रकारे स्थगिती येते. हे त्याच्या पलीकडे आपण विचार करू शकत नाही. म्हणून त्या गोमुखाकडे जेव्हा तुम्ही बघत बसता तेव्हा आत काय असेल असं विचारच करत बसता, पण विचार सुद्धा कुंठून जातो, पण कळत नाही ती आली कुठून, असा तो विषय येतो. म्हणून हे सगळं स्वरूप आहे. आणि या सगळ्या भूमिकेतनं तू प्रत्यक्षामध्ये मलाच बघत राहा असाही एक संदेश अर्जुनाला विभूती योगामध्ये भगवंत जरूर देतात. आणि या भूमिकेमध्ये जेव्हा भगवंत अर्जुनाला आणतात तेव्हा अर्जुन हा खऱ्या अर्थाने श्रीकृष्णाचा शिष्य होता. लक्षात घ्या, विभूती योगाची भूमिका काय आहे. ज्ञान झालं, राजविद्या राजयोगी सगळं झालं, प्रकरण संपलं, विषय सांगितलं, पण पटत होतं का? पटत नव्हतं. म्हणजे अनुभवात पटत नव्हतं असं म्हणू. म्हणजे बुद्धीच्या जाणीवेत येत नव्हतं. बुद्धियोग सांगितला, अजून काही काही गोष्टी सांगितल्या, राजविद्या राजयोगी यज्ञापासून सर्व तू, कारण ते जीवन त्या काळात जगत होते लोक तसे यज्ञ भूमिकेत. पण ते बुद्धीत येऊनही परत पाप पुण्याच्या याच्यातच ते अडकत होतं सगळं. म्हणून ते कसे आडमार्ग आहेत वगैरे तोही विषय झाला सगळा.
आणि इथं जेव्हा सांगतात तेव्हा भगवंत स्पष्टपणे सांगतात की या सगळ्या याच्यामध्ये मी आहे. आणि तिथं त्याला ईश्वर भगवंताचं, श्रीकृष्णाचं, ज्याला तो सखा मानत असतो, त्याचं ईश्वरत्व पटत जात असत. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे, लक्षात घ्या. म्हणून हे परिवर्तन सद्गुरूंच्या जाणीवेतनं कशा प्रकारे होत जातं हा विषय सद्गुरूंचाच असतो. अर्जुनालाही कळलं नसेल त्याचं परिवर्तन कसं झालं, आहे की नाही, पण ते घडत जातं. पण त्यासाठी ते 1-to-1 कॉन्व्हर्सेशनच होतं. आणि एक प्रकारे स्पंज कसा असतो की नाही, तुम्हाला माहिती आहे. स्पंज अर्जुनाने स्वतःच्या सर्व रंध्रामध्ये अशी स्पंजात्मक भूमिका आणली होती बघा. आणि जे ज्ञान भगवंत देत होते त्यांच्या वेव्स मधनं म्हणा, आहे की नाही, ते तो सगळं स्पंजात्मक जाणीवेतनं सक करत होता, ग्रहण होत. आणि त्या स्पंजाची भूमिका काय असते, तो स्वतःच साठवत होते. राहतो स्पंज तो, परंतु ते ज्ञान त्याच्यामध्ये साठवलेलं असतं. ही एक भूमिका आपल्याला समजावी म्हणून मी सांगितली तुम्हाला. तर या भूमिकेमध्ये तो आल्यावर तो फार म्हणजे हे होतो, पूर्ण परिवर्तन त्याचं घडलेलं असल्यामुळे तो काय म्हणतो त्यांना, अनादिसिद्ध तू स्वामी, जो ना काही जसी जन्मधर्मी, तू हे आम्ही जाणितले आता. बघा, इथं तो खऱ्या अर्थाने भगवंताला जाणवून देतो की आता तू गुरु, मी शिष्य. म्हणजे काय झालं, प्रभो श्रीकृष्णा, प्रभो म्हटलं त्यांनी, तू अनादी व स्वतः सिद्ध ब्रह्मांडाचा स्वामी आहेस. स्वतः सिद्ध ब्रह्मांडाचा स्वामी आहे. तू जन्मादी धर्मात सापडत नाहीस. म्हणजे जन्म मृत्यू वगैरे हा तुझा धर्मच नाहीये. म्हणून धर्म कशाला म्हणतात बघा आहे ना. म्हणून मानव धर्म काय आहे, जन्म मृत्यू या जीवन याच्यामध्ये अडकलेला आहे. आणि या जन्म मृत्यू जीवनामध्ये अडकलेला मानव त्या धर्मातनं मृत्यूच्या पलीकडे जाणं हा त्याचा खरा धर्म आहे. कारण धर्म हा विकसित करणारा आहे. म्हणून माणसाने आपला धर्म समजून घ्यावा. तुम्ही हिंदू आहात का, नाही. तुम्ही सनातन धर्माचे आहात का, ते पण नाही. सनातन धर्मामध्ये जर माझा विकास जन्म जीवन मृत्यू या धर्माच्या जाणीवेतनं विकसित होऊन पुढे मी अमर्त्य या जाणीवेत जाणार असेल, अमृतत्वात स्पर्श करणार असेल, तर तो माझा धर्म आहे. म्हणून नेमकं सनातन धर्मात तेच सांगितलेले. त्यामुळे सनातन धर्म आपला धर्म होऊ शकतो, पण बाकीचे कुठलेही धर्म आपले धर्म होऊ शकत नाही. माणसाचे, अगदी माणसाने निर्माण केलेले असले तरी. हा, ज्या धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे की तू माणूस होऊन तुझ्यातल्या आत्म्यापर्यंत शिर, तरच तू अमृतत्वापर्यंत पोहोचणार आहेस, तोच धर्म असतो. बाकीचे सर्व धर्म माणसाची फसवणूक करणारे असतात. इतकं स्पष्ट आहे. हा, ज्यांना फसायचंय त्यांनी फसा. हा, पण हा आमचा धर्म खरा असा अजिबात म्हणू नका. कारण धर्माला एक विशिष्ट डेफिनेशन आहे. इट शुड बी डिफाइंड. आणि ती डेफिनेशनच ही आहे की तुम्ही पुढच्या विकासक्रमात जात असाल तरच त्याला तुम्ही धर्म म्हणणार.
तुम्ही शाळा करणारा म्हणता, शाळा कॉलेज कशाला म्हणता? जिथनं तुम्ही लहानाचे मोठे होऊन पुढच्या ज्ञानाकडे जाता, त्याला धर्म त्याला शाळा म्हणतात ना. तसं आहे धर्माची. म्हणून धर्माची व्याख्याच ही असते. धर्म काय सांगतो? विकास सांगतो. कोणाचा विकास? मानव जीवनाचा विकास. म्हणून बाकी कुठल्याही योनीमध्ये धर्म नाहीये, पण ते त्यांच्या धर्माप्रमाणे पशु धर्माप्रमाणेच वागतात. त्यांना सांगावं लागत नाही, कारण त्यांचा धर्म एकच, जीवन जगणे, खाणे पिणे झोपणे, कोणी मारायला आले की पळत सुटणे, आपल्यात शक्ती कमी असेल तर मरून जाणे, संपला विषय इथं. आणि जी ताकद दिली तेवढं ते काय उघडे नागडे हिंडत असतात, आहे की नाही? मग म्हणून माणूस का कपडे घालतो? त्याला काही लॉजिक्स आहेत ना, त्याच्या पाठीमागे काही कारण आहे, आणि त्याचा धर्म वेगळा आहे, लक्षात घ्या. म्हणून माणसाचा धर्मच तो आहे. त्यामुळे ते काय म्हणतायत की तू ब्रह्मांडाचा स्वामी आहे, तू जन्माधी धर्मात सापडत नाहीस. म्हणून तो मानव बाकीच्या कुठल्याही धर्मामध्ये तो सापडतच नाही कधी. म्हणजे तुला जन्माधिक नाहीत असा तू आहे हे आज मी आता जाणले. हे तुझं खरं स्वरूप जे आहे, जे इमॉर्टल आहे, तू कुठल्याही जाणीवेमध्ये स्वतःला बदल करू शकतोस. हे प्लास्टिक जे आहे तुझं, हे प्लास्टिकतेचा धर्म मला कळला. आणि तू अमर आहेस, इमॉर्टल आहेस, प्लास्टिक आहेस, आणि कसाही बदल होतो तुझा, आणि तू दिसतही नाही, त्यामुळे ट्रान्सपरंट पण आहेस. म्हणून ईश्वराचा धर्म कुठला? ट्रान्सपरंट, प्लास्टिक अँड इमॉर्टल. ईश्वराचा धर्म बघा, धर्माची डिफाईन देवानी सुद्धा स्वतःच्या धर्माला डिफाईन करून टाकलेलं आहे. हा, देव काय असा तसा नाहीये की मी फक्त बाकीचं डिफाईन करणार, माझं नाही. देवानी सुद्धा, ईश्वराने पण स्वतःला डिफाईन केलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणून तू या कालयंत्राची सूत्री, तू जीव कळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्मकटाह धात्री, हे कळले पुढे. म्हणून अर्जुनाला नेमकं कळलं काय या विभूती योगातलं, तो भाग मी मुद्दामून घेतलाय आता. जे तो परत झाला असला तरी हरकत नाहीये, पण महत्वाचा आहे. म्हणून तू कालरूपी यंत्राचा सूत्रधार आहे. हे संपूर्ण यंत्र जे गतीवर आधारित आहे, हे काळ जाणीवेत, नुसतीच गती नाहीये. या प्रत्येक जीवाला पण जन्म जीवन मृत्यू ही गती प्राप्त आहे. त्याच्यातल्या प्रत्येक पेशीला पण यांत्रिकतेच्या जाणीवेतनं नियंत्रित अनियंत्रित अशा सर्व भूमिकेतनं सुद्धा एक प्रकारची गती प्राप्त आहे. म्हणून या संपूर्ण कालरूपी यंत्राचा सूत्रधार तू आहेस. त्याच्या हातात सूत्र आहे. लक्षात, तू या जीवरूपी चैतन्यांशाला अधिष्ठान आहेस. म्हणून प्रत्येक जीव मात्र जन्माला आलेला आहे, त्याच्यामधल्या चैतन्य स्वरूपाचा तू एक अंश आहेस. म्हणजे जे चैतन्य आहे त्याचा अधिष्ठान तू आहेस असं त्यांना म्हणायचं. कारण चैतन्य शक्ती आपल्यात आहे, अधिष्ठान काय आहे तिचं? आत्मा, हे त्याचं अधिष्ठान आहे असं. म्हणून तूच या सर्व ब्रह्मांडाला धारण करणारा आहेस हे मला स्पष्ट कळून आले. आता इथे त्याच्या बुद्धीला हे पूर्ण पटलं, म्हणून त्याला इथं कळलं गुरु साक्षात परमप्रभू. म्हणून अर्जुन जे त्याची भावना व्यक्त करत आहे, त्या भावना या फार महत्वाच्या आहेत. त्याने सगळं अर्जुन बोलतोय, लक्षात घ्या. त्यामुळे पुढे तो काय म्हणतो बघा, आहुस्त्वाम ऋषयः सर्वे देवर्षिर नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. देवा,
सर्व ऋषी, देवर्षी, नारद, त्याचप्रमाणे असित, देवल, व्यास हे सर्व तुझ्याविषयी असेच सांगत असत आणि प्रत्यक्ष तूही आपल्याविषयी असेच मला सांगत असतोस. अर्जुन हुशार होता ना, त्याचा अभ्यास झालेला होता, म्हणजे त्यावेळेच्या धार्मिक भूमिकांचा अभ्यास झालेला होता. आता आपण एवढा आपल्या धर्माचा पण अभ्यास नसतो केलेला. लक्षात घ्या, किती लोक आहेत, म्हणजे इन्क्लुडिंग मायसेल्फ, म्हणजे मी काय असं म्हणत नाहीये, कोणाला दोष देत नाहीये मी, या कोणाकडे बोट करायचं नाही. खरोखरच रामायण पूर्ण वाचले का कधी आपण? खरोखरच महाभारत पूर्ण वाचले का कधी आपण? भागवत कधी वाचले का आपण? आपण नुसतंच उपनिषद तरी वाचलेत का कधी? भगवद्गीता तरी आपण खरोखर समोर भगवद्गीता घेऊन अभ्यास केलाय का कधी? म्हणजे आपण आपल्या नुसतंच ओरडतो सनातन धर्म सनातन धर्म म्हणून, परंतु आपण कुठं अभ्यासू आहेत त्याचे? आपल्याला कोणी विचारलं सनातन धर्म म्हणजे काय नाही, आपल्याला सांगता येईल का? आपण काहीतरी भलतच सांगत बसू, अरे आमच्या सनातन धर्मामध्ये अध्यात्म असतो. मग गोंदवलेकर महाराजांचा सनातन धर्माचा काय संबंध लावला तू? दत्तगुरूंचा सनातन धर्माचा संबंध काय लावलास तू? तुला ते माहितीये, त्यातलं ही पार्ट ऑफ दॅट. एवढा फरक पडतो बघा. म्हणून या मूलगामी गोष्टी आहेत. म्हणून प्रथम अर्जुन व्हा असं आपण म्हणतो ना आपल्या स्वतःलाच, त्याचं कारणच हे. म्हणून हे सगळे शंकराचार्य वगैरे ही लोक मोठी का असतात? कारण त्यांनी हा अभ्यास केलेला असतो, आपण केलेला नसतो. टीका करणं खूप सोपं आहे, पण त्रैतरीय उपनिषदात काय सांगितलं आहे का ताकद कोणाची सांगायची? नाही का? कोण सांगेल? कुशन्ये कर्षे यमसूर्य प्राजापत्य विवरश्मिन समूह तेजो यत्ते रूपम तत्ते पश्यामी ओ सावसो पुरुषा सोहम अस्मि. कुठल्या उपनिषदात सांगितले? पाठ आहे, पण मलाही माहिती नसतं. एवढं अगाध ज्ञान असतं आपलं आपल्याच धर्माविषयी. असो, परंतु सांगण्याचा हेतू काय? पण आपण कसे असतो? आपण साधक जाणीवे मूळ भूमिकेशी निगडित असतो. म्हणून धर्म हा आपल्याला आपल्या संस्कारातनं जो आलेला आहे त्या जाणीवेतनं आपल्या मूळ आत्म जाणीवेशी निगडित करत असतो. हे ज्याला कळलं त्याला सनातन धर्म कळला. हे ज्याला कळलं त्याला सनातन म्हणजे ईश्वराचा धर्म कळला. सनातन याचा अर्थ ईश्वराचा धर्म. लक्षात घ्या, सनातन म्हणजे हिंदूंनी तयार केलेला धर्म वगैरे असा अजिबात नाही. ईश्वराने तयार केलेला धर्म याला सनातन धर्म. आपल्यामध्ये स्वतः रामाने धर्म जगून दाखवला. भगवान श्रीकृष्णाने स्वतः भगवद्गीतेतनं धर्म सांगितला. लक्षात घ्या, उपनिषदांमधल्या ऋषी मुनींनी तो अनुभवला. स्वतः गुरुगीतेमध्ये भगवान शिवानी पार्वतीला धर्म सांगितला. चतुश्लोकी भागवतामध्ये स्वतः महाविष्णूंनी म्हणजे शिवस्थितीतल्या ईश्वराच्या अव्यक्त जाणीवेतनं स्वतः ब्रह्मदेवाला धर्म ससंवेद्य करून दिलेला आहे. लक्षात घ्या, हा सनातन धर्म आहे. हा कुठल्या माणसाने अवतार म्हणून जन्म घेतला. अवतार म्हणजे कुठल्या तरी याच्यामधनं जन्म घेतला आणि तुम्ही फक्त लोकांना मारा आणि आमचा आपला धर्म कसा वाढेल हे बघा, असा हा धर्म नव्हे. म्हणून याची गणितच खूप वेगळी आहे. हा विकासाचा धर्म आहे.
हा आदर्श जाणीवांचा धर्म आहे. लक्षात घ्या, जो कुठल्याही जगातल्या माणसाला, कुठल्याही इतर धर्माच्या माणसाला सुद्धा त्याच्या मूळ जाणीवेपर्यंत पोचता करू शकेल एवढी ताकद असणारा ईश्वरीय धर्म आहे. त्याच्यामुळे आपल्यामध्ये कोणाला पाठवणे, कोणाला आपल्या धर्मात परिवर्तन असली भूमिकाच नाही. कारण मारून मुटकून धर्म परिवर्तन होतच नसतं कधी. तुम्ही वाघाला मारलं म्हणून तो काय तुमच्या धर्मात येणार आहे काय? साधं लॉजिक आहे. तुम्ही डास मारला, चल ये हिंदू धर्मात, असं होतं काय कधी? तसं करतात लोक. भावटाचा बाजार आहे, खोटं नाही सांगत तुम्हाला. असो, याच्यावर न बोललेलं बरं. परंतु हा प्रकारच तसा आहे, काय करणार त्याला? पण हे स्पष्ट आहे ना. म्हणून हे स्पष्ट अर्जुनाला कळतंय. अर्जुनाचा विषय हा. म्हणून अर्जुन काय म्हणतोय की तू जे सगळं सांगितले जाता मला, ते सर्व पूर्वी या लोकांनी सांगितलेलंच आहे तुझं स्वरूप. कुठले लोक ते? सर्व ऋषी आणि उपनिषद, देवर्षी नारद, देवर्षी नारद असं म्हणतंय त्यांनी. त्याप्रमाणे असित, देवल, व्यास हे सर्व मुनी तुझ्याविषयी असंच सांगत असत आणि प्रत्यक्ष तूही आपल्याविषयी असेच मला सांगत आहेस. हे तो कम्पेअर करतोय, त्याचं लॉजिक चालू आहे डोक्यामध्ये. डोकं बाजूला ठेवून धर्म करायचा नसतो, लक्षात घ्या. म्हणून आपल्यामध्ये बुद्धियोग सांगितलाय, त्यांच्या बाकीच्या धर्मात अडाणी योग सांगितलाय. हा, एवढे फरक आहेत, काय करणार ना. अज्ञानाकडे जातात ते सगळे, दिसतं ना. आणि लोक ते किती भ्रमित आहेत. टीका करायची म्हणून करत नाहीये मी, कोणावरच टीका करायची गरज नाहीये. ज्याला त्याला कळतं ना. याचा अर्थ सनातन धर्म मानणारे हिंदू लोक जे कोणी असतील तेही काही खूप अगदी हुशार झाले असंही नाहीये. ते खूप शहाणे झाले असं पण होत नाही ना. त्यांना तरी त्यांचा धर्म कुठं कळला असंच म्हटलं ना मगाशी आपण. असं काही नाहीये. सनातनाची व्याख्याच आहे वेगळी. असो, म्हणून पै आणिकही एके परी ये प्रतीतीची येतसे थोरी, जे मागे ऐसेची ऋषीश्वरी सांगितले तू ते. परी तया सांगितली याचे साचपण, हे आता माझे देखतसे अंतःकरण, जे कृपा केली आपण म्हणून देवा. तुझ्या वाक्याने जो अनुभव आला त्याची आणखीही एका दृष्टीने थोरवी माझ्या अनुभवास आली. कारण मागे मोठमोठ्या ऋषींनी असेच तुझ्याविषयी सांगितले होते, पण त्या सांगितलेल्याची सत्यता आज माझ्या अंतःकरणाला पटली. या आतापर्यंत माझ्याकडे नॉलेज होतं, इन्फॉर्मेशन होती. नाव इट बिकम्स अ नॉलेज. मला ते पटलं, अनुभवात आलं. कोणामुळे? तुझ्यामुळे. याचे कारण देवा, आपण माझ्यावर कृपा केली हे होय. येरवी नारद अखंड जवळा ये, तोही ऐसेची वचनी गाये, परी अर्थ न बुजवणी ठाये, गीत सुखची ऐकू. जी आंधळे याच्या गावी आपण पे प्रगटिले रवी, तरी ते तीही ओतपलीची घ्यावी, वाचूनी प्रकाशकायचा. नाहीतरी नारद मुनी नेहमी आमच्याकडे येत असत. आता नारद ऋषी हे त्यांच्याकडे अर्जुनाकडे येत असत. आता हे कसं काय गणित आहे हे वेगळ्या प्रकारे समजून घ्यावं लागेल जरा आपल्याला. या नारद मुनींचा संबंध हा भीष्माच्या जीवनात आला नाही. धृतराष्ट्राने कधी पाहिलंय नारद मुनींना, पण अर्जुनाशी कनेक्शन कसं असेल त्यांचं, असा विचार करावा लागेल. आलं का लक्षात? तो बघू आपण. तो नारद मुनी नेहमी आमच्याकडे येत असत, तेही अशा रीतीने तुझं वर्णन करीत असत, पण त्यावेळी त्यांच्या वचनांचा अर्थ न समजता तुझ्या गायनाचे सुखच आम्हाला प्राप्त होत असे. याच कारण काय? जो सामयोग सांगत होते नारद मुनी,
सामगायन असतं ना त्यांचं. म्हणून सामयोग साम्ययोग जो सांगत होते नारद मुनी, तो नारद मुनी स्वतः येत होते असं नव्हे. तर त्या याच्यामध्ये ते स्वतः त्यांनी जे नारद ऋषी हे ब्रह्मर्षी म्हणल्या जातात पूर्वीपासून, आणि त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका जी आपल्या ह्याच्यात मानली जाते ती थेट विष्णूचे ते चिरंतन भक्त या जाणीवेतली आहे असं ते आहे. आणि विष्णू तत्वाच्या भूमिकेमध्ये नारद मुनी हे पहिले गुरुस्थानापाशी आलेलं व्यक्तिमत्व आहे असं मानलं जातं. त्याच्यामुळे ते पार ब्रह्मांडामध्ये जातातही, कधी फिरतातही, आणि संपूर्ण वृत्तांत म्हणजे थोडक्यामध्ये गुरुतत्व म्हणून जे काही आहे ते नारद मुनींच्या जाणीवेतनं विश्वात सातत्याने आपला आविष्कार दाखवत असतो आणि तो सुसंवाद घडवत असतो. आता सुसंवाद हा घडवण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया ईश्वर कार्याशी संबंधित आहे, लक्षात घ्या. म्हणून सामगायन याचा अर्थ काय होतो की प्रत्येक जीवाच्या पाठीमागे असणारी जी सुसंवादात्मक भूमिका आहे, म्हणजे दोन जीवांमध्ये विसंवाद असेल परंतु त्या प्रत्येक जीवामध्ये स्वतःचा सुसंवाद हवा ना. म्हणून आपल्यामधली गुरुतत्वाची जाणीव समजून घ्या. म्हणून प्रत्येकाच्या आतमध्येच सामगायन बसलेलं आहे असं आपण म्हणतो. सगळे वेद, साम्य वेद पासून सगळे वेद आपल्यात आहेत. त्याचं कारणच हे, आपल्या विचारांमध्ये विसंवाद झाला की आपलं व्यक्तिमत्व भंजाळल्यासारखं होणार, लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपल्या जीवनाचा सुसंवाद साधण्याची कला कोण करत असतं? आपल्याला साधावी लागते. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आता हे अज्ञानातनी सुसंवाद साधलं जातच आहे की आपलं अज्ञान असलं तरी अज्ञानातलाही सुसंवाद आहे, पण सुख दुःख आली. ज्ञानातल्या सुसंवादामध्ये सुख दुःखांचा विषयच येत नाही, ते त्याच्या आत पलीकडे जायचा विचार करतात नेहमी. त्यामुळे हे जे गुरुतत्व आहे हे गुरुतत्व अर्जुनाच्या काळामध्ये सुद्धा सामवेदातनं गायला जायचं आणि तो सामवेद त्यांनी शिकलेला होता. आणि तिथं ब्रह्मर्षी नारद मुनींनी जी व्यक्तता केली आहे त्या त्यांच्या एकेका श्लोकांमधनं, अर्थात हे मी पण वाचलेलं नाहीये हा, म्हणजे मी आपलं सांगतोय तुम्हाला एका भूमिकेतनं, की अर्जुनाच्या भूमिकेतनं त्यांनी तो अभ्यास केला असेल त्यावेळेला, तर त्यांच्या पाठ्यपुस्तकात ते होते आहे की नाही. आत्ताच्या पाठ्यपुस्तकात कोणते असतात विविध लोक, ते किती सामवेदी आहेत, किती काय काय आहेत, ते ज्याचं त्या साहित्यकारांनी ठरवावं. मला काही त्यात पडायचं नाहीये आहे की नाही. आता हल्लीचे कवी, नवीन कवी वगैरे 1947 नंतरचे कवी, आता त्यातल्या त्यात आता चांगले कवी, बालकवी, कुसुमाग्रज वगैरे हे होऊन गेले. त्यांच्यामध्ये थोडा सुसंवाद दिसतो आपल्या विचारांचा, आचारांचा. तर त्यातल्या त्यात आता त्या विषयात शिरायचं नाही आपल्याला हल्लीच्या. परंतु त्या म्हणून आत्ताच्या जीवनामध्ये खरं सुसंवादी काव्य येतच नाही मुलांसमोर. त्याच्यामुळे शिक्षकांनाही सुसंवाद काय असतं हे माहिती नाही, सगळाच गोंधळ आहे की नाही. म्हणून सुसंवाद साधणारं काव्य, जीवनाला दिशा देणारं काव्य हे नारद मुनींच्या काव्यांमधनं, म्हणजे ते ऋषी होते आणि ते संस्कृत होतं सगळं त्या काळातलं, त्यामुळे त्यांनी तो अभ्यास केलेला होता असा त्याचा अर्थ, असं माझं मत आहे. हा, आणि स्वतः नारद मुनी येऊन त्यांना काही सांगतायत, गाऊन दाखवतायत असं काही व्हायचं कारणच नाही. आणि ते कनेक्शन त्यांनी इथं लावलेलं थोडक्यामध्ये आहे की नाही. म्हणजे तुम्ही समजा दासबोधाचा अभ्यास केला असेल आणि तुम्ही काय म्हणणार, रामदास स्वामींनी जे सांगितलेलं आहे
तेच भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे आणि ते ज्ञानेश्वर माऊली सांगत आहे असं तुम्ही म्हणणार. याचा अर्थ काय असा होतो का की तुम्ही तुमच्या काळात झाले रामदास स्वामींनी स्वतः येऊन सांगितले तुम्हाला काही, या भगवान श्रीकृष्णाने काही सांगितले तुम्हाला? त्यांच्या ग्रंथांच्या अभ्यासातनं आपल्याला हे कळलंय. इट इज म्हणजे एक लॉजिकल विचार केल्यावर तुम्हाला हे पटेल मी काय म्हणतोय ते. त्यामुळे हा विषय असाच घ्यावा लागणार आहे आपल्याला. कारण नारद मुनीचा एक परिणाम त्यांच्या तत्वज्ञानाचा, ऋषी होते ना ते, त्यांच्या तत्वज्ञानाचा परिणाम, त्याचा अभ्यास त्यांनी स्वतः केलेला असल्यामुळे त्याच्या जाणीवेमध्ये तो हे कनेक्ट करतोय की अरे नारद मुनी जे संपूर्ण ब्रह्मांडात फिरतात, सूक्ष्मातून फिरतात आणि तिथं बसून संपूर्ण ब्रह्मांड ते एका विष्णूच्या दृष्टीतनं पाहू शकतात, तेव्हा त्यांना सूक्ष्मतेमधनं अनंताच्या जवळ थांबून संपूर्ण स्पंजात्मक अशी पृथ्वी म्हणजे ब्रह्मांड दिसतं, भोक पडले, छिद्रमय. तुम्हीच विचार करा ना, आपल्याला दोन ताऱ्यांमधलं अंतर जवळजवळ दिसतं ना, मग अजून ईश्वराच्या नजरेत गेलो तर अजून लांब गेलो आपण, अनंत जिथनं हे निर्माण झालं त्या, तर तशी स्थिती नाहीच आहे, तसं नाहीये पण समजण्यासाठी. मग तिथं सगळं असं छिद्रमय दिसणार. म्हणून ईश्वर कसा बघत असेल महाविष्णू या संपूर्ण ब्रह्मांडाकडे, तर त्या छिद्रमय अवस्थेमध्ये बसतो. त्यामुळे जो धोंडाचा महिना येतो की नाही, तो धोंडा कोण असतो? जावई असतो असं म्हणायचं नाहीये मला, परंतु धोंडाचा महिना म्हणजे विष्णूचा महिना म्हटला जातो तो है ना, आणि पुरुषोत्तम मास म्हटला जातो. व विष्णूच्या जाणीवेमध्ये कोण आहे? आपला जावई आणि मुलगा आहे. मग त्यांना काय द्यायचं? त्यांच्या दृष्टीतनं काय दिसेल? त्या अनारशांची भोकं पाहू शकतात, म्हणून ते जाळीचं द्यायचं. बरोबर. आता हे गणित अशी माणसांनी शोधून काढली. हे असं का तसं का, याला कारण ते दुसरं काहीच कारण असू शकत नाही. जाळीचं का द्यायचं? कारण ती विष्णूची दृष्टी आहे. बाबा रे, तू माणूस असला, जावई जरी असला तरी आमच्याकडे विष्णूच्या दृष्टीने बघ, आमचा सांभाळ कर. हा, जावयांनी आपला सांभाळ करणं गरजेचं आहे. आपला म्हणजे त्याच्या सासू सासऱ्यांचा, म्हणजे आई आपल्या बायकोच्या आई वडिलांकडे सुद्धा त्या दृष्टीने पाहता यायला पाहिजे त्याला. कारण ती विष्णूची दृष्टी आहे, सृजनाची आहे, प्रेमाची आहे, निर्मितीची आहे. म्हणून विष्णू तत्व हे फार वेगळं तत्व कार्य करतं. सात्विकता त्याच्यामध्ये आहे, ज्ञान आहे, म्हणून ती सात्विकता आहे. असो म्हणून परी देवर्षी अध्यात्म गाता आहाच रांगागेची जे मधुरता, तेची फावे ये रचिता न लगेची काही. त्याप्रमाणे देवर्षी नारद मुनी देखील तुझ्या अध्यात्म स्वरूपाचेच वर्णन करीत असत, पण त्या वर्णनाला राग रागिणीमुळे जी वरवर गोडी येत होती तिचाच आमच्या चित्ताला लाभ होत होता, दुसरा कोणताही लाभ होत नव्हता. किती स्पष्ट मान्य केलं बिचाऱ्याने. हे मला गाणं फक्त वर वर कळतं, त्या सुरामध्येच मी अडकलोय, त्याच्या अर्थात मी शिरलोच नाही कधी. दिस इज व्हॉट ही इज कमिटिंग, असाच अर्थ होतो ना त्याचा, की वरच्या वरच्या त्या रागाच्या मध्येच मी अडकून बसलो. म्हणून संगीताच्या या भूमिकेमध्ये शिरूच नका जास्त. आकार उकार टुकार हे सगळं टुकार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे त्याचा अर्थ माझ्या हृदयाला भिडतोय की नाही, म्हणजे ते गाणंच असं पाहिजे.
अर्थात त्याला हा अभ्यास असेल तर ते अधिक हृदयात मिळतं. पण शास्त्रोक्त संगीत हे काय होतं की लोक त्या संगीताला डोक्यावर घेऊन नाचतात. कामोपात्राचा अभंग हा ते गातात, पण त्यामध्ये त्या काय हलक्या काय त्या लकेरी काय घेत बसतात, त्याच्यातच अडकून जातात. त्यामुळे ते कानोपात्राची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेत शिरू शकत नाही. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी तैसे मद झाले, काय काय असते ती आहे. आणि प्रत्यक्षामध्ये काय झालेले मागे ते सगळे मारेकरी लागलेले तिच्या विठ्ठलासमोर उभी आहे. मग तो भाव कसा तयार होणार तुम्हाला. तरी ते खूप छान गायले त्यांनी, म्हणजे जितेंद्र अभिषेक मला माहित नाही, परंतु ते छान गायले जे ज्यांनी कोणी गायले. परंतु हा भाव आहे त्याच्यामधला, आणि त्या भावातनं आपल्याला त्या अर्थात शिरलं पाहिजे. आणि आपलं जीवन अगदी कानोपात्रासारखं आपल्या मागे कोणी लागलं पाहिजे असं नाहीये. पण प्रत्येक क्षणाला माशी पाख पाखडी तव हे सरे, या देहाची हे दशा आणि आत्मा तो येथाईसा. माशी पाख पाखडी तव हे सरे, तसंच आहे ना. काय झालं, काय लागलेला मग ते अशी स्थिती आहे ती. पण त्या जाणीवेत मी गेलो नाही, त्याच्या गायनामध्येच अडकलो असो. म्हणून पै असिता देवालय देवालाचे निमुखे, मी एवं विधा तू ते ऐके, परी ते बुद्धी विषय विखे, घालेली होती विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. हे याला अनालिसिस म्हणतात स्वतःच, लक्षात. म्हणून तसेच असित देवल या ऋषींच्या मुखाने असेच तुझे वर्णन आम्ही ऐकत असू, पण त्यावेळी आमचे अंतःकरण विषयरूपी विषाने व्यापले होते. आमच्या मनामध्ये म्हणजे आम्ही बसलेलो असायचो ते ऐकायला, परंतु आमच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चाललेलं असायचं. म्हणजे आमच्या इच्छा वासनांमध्येच आपण अडकलेलो असतो. जनरली जेव्हा माणूस तरुण असतो, विशेषतः शाळा कॉलेजेस या लेवलला असेल, कारण याच काळात शिकल्या जातं, आणि याच काळामध्ये विषयांचा भरमार, विषय म्हणजे अभ्यासाचे विषय नाही, त्याच्या आतून जे उवत असतात विविध गोष्टी, त्या इच्छा वासनांच्या ज्या गोष्टी आहेत त्या कल्पनेमध्ये तो जाऊन बसलेला असतो. समोरचा माणूस काय शिकवते ते त्याला माहितीच नसतं, आणि हे आपण अनुभवलेलं असतो, आहे की नाही. तुम्ही मला सांगा, शाळेमध्ये शिकवल्यानंतर घरी येऊन परत ते वाचत बसायचं तरीही कळत नसतं. 4 वेळा वाचल्यानंतर कुठेतरी, म्हणजे ज्यावेळेस शिकवत असतात तेव्हा आपलं डोकं कुठं होतं. असं बाबांनी विचारलं की राग येतो आपल्याला, आहे की नाही. तुला शाळेत एवढ्यासाठीच घातलं होतं का असं म्हटलं की मग कळतं आपल्याला. मग 1 दिवसापुरतं 1 तासापुरतं ते कॉन्सन्ट्रेशन करतो माणूस, पण पुढे परत बाकीचा गडबड सुरू झाली, शेजारी पाजारी, त्यात मुलं मुली एका वर्गात असले की विशेष समजून जातो. त्या पोरांना काय समजतं हेच मला अजूनही कळलेलं नाही. हो, कारण ती सहज आहे. म्हणून कॉलेजमधल्या मुलांना अभ्यास करायचाच नसतो कधी. म्हणजे काही जी हुशार मुलं असतात त्यांना काय हुशारच असतात, ते रात्री जागरण करतील, दे नो देअर टार्गेट, ते करतील. अरे पण अशी मुलं किती आहेत त्या कॉलेजमध्ये. अशी मुलं हार्डली 20-25 असतात, आणि मग ते दिवसभर हिंडत बसतात बाहेरच्या हॉटेलमध्ये, बसा इकडं, आणि ते पाहून बाकीची मुलं जातात. आणि मुलींना तर काय घेणं देणं नसतं अभ्यासाशी. हा असा विषय तयार होतो ना. म्हणजे बहुतेक आता आमच्या आजूबाजूला आता फर्ग्युसन कॉलेज वगैरे इथं पाहिजे, टीका करायचे विषय नाहीये, ती सामाजिक भूमिका आहे, त्या टीकेचा विषयच येत नाही.
परंतु होते काय ते तर कळलं पाहिजे का नको. अर्जुनाने समजून घेतलं, अर्जुनाने स्पष्ट सांगितलं की माझ्या लक्षात नाही आलं बाबा त्या आम्ही आमच्या धुंदीमध्ये होतो. तसंच आहे ना हे. पण त्याला कृष्ण होता सांगायला नंतर आपल्याला कृष्णाचे पाय धरण्यासाठी भगवद्गीता धरावी लागेल, हाताशी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा लागेल ना. कारण आपल्याला ईश्वराने काही वेगळ्या जाणीवेसाठी निर्माण केलेलं नाही. आपल्याला निर्माण केले तुझं प्रारब्ध भोग, काय कर्म करायचं तर कर, काय मरायचं तर मर, संपला विषय. त्याला काही घेणं देणं नाही आपल्याशी, इतकं स्पष्ट आहे. त्यामुळे आपल्याला त्याला धरणं गरजेचं आहे की नाही. त्यामुळे संत मंडळी ओरडूनच सांगत असतात हे अभ्यास करा, अभ्यास करा. अभ्यासाने श्रवण मनन चिंतन निधिध्यान अनुदान उद्या सगळं करा. का तर याच्यासाठी, कारण त्यावेळेला आपलं लक्ष भलतीकडेच होतं म्हणून. आता ते भोगावं लागलं. तुझा तू कारण कोणाला जबाबदारी केली नाही. आपल्याला आता असं का होतं याचं कारणच हे की आपणच बावळलो, दुसरं कोणी कारण नाही. म्हणून जो आपल्याला स्वतःला मूर्ख समजतो तोच परमार्थामध्ये पुढे जाऊ शकतो. पण सकल मूर्खा माझी मूर्ख, संसारी मानी सुख, संसार दुःख एवढे दुःख कोठेची नाही. आणि आपल्या सर्वांना कशाची आवड आहे? त्याच्यामुळे आपण मूर्खाचे पर्वत, पर्वती सुद्धा नाही. मी एक सिंहगड, तुम्ही अनेक सिंहगड. कोणी उंच असेल थोडा, कोणाचा कडा अधिक चिवट असेल, असे सगळे प्रत्याहाराचे कडे ज्याचे त्यांनी चढायचे. लक्षात घ्या. हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आपण काय सांगतो. असा डोंगर म्हणून ते हल्ली निघालेत ना डोंगर कट करण्याचे यंत्रणा. तेवढा कडक असतो तो. लोकांना वाटतं बघा निसर्ग, अरे हे डोंगर आपल्या आतले कट करा असं. त्याचं ते यंत्र शोधलं पाहिजे ना कुठलं तरी. काय म्हणतात त्याला ते? जेसीबी. जेसीबी हा, जेसीबी असो. तसेच पण त्यावेळी आमचे अंतःकरण विषयरूपी विषाने व्यापले होते. विषयरूपी विषाचा एवढा प्रताप आहे की बघा, हे सगळं आपल्याला माहिती आहे. बरं, खूपच भारी आहे की नाही. प्रताप आहे की जीवाला परमार्थ गोड असून कडू वाटतो आहे की नाही, व विषय कडू असूनही गोड वाटतो आहे की नाही. आज आपण सगळेजण इथं का मजा करायला आलो. एवढी मोठी पिशवी, एवढी मोठी पिशवी, त्यांची पिशवी, ताटल्या, आपल्यासाठीच ते सगळं, आपल्यासाठीच सांगितलं सगळं. लक्षात घ्या. त्यामुळे हा अत्यंत वेगळा असा हा प्रांत आहे. म्हणून ते शेवटी म्हणून टाकतात एकदा ते, आणि हे अनेकांचे काय सांगावे, राहुळा आपणची येऊनी व्यास देवे, तुझे स्वरूप आगवे सर्वदा सांगिते. परी तो अंधारी चिंतामणी देखिला, जेवी नवे या बुद्धी उपेक्षिला, पाठी दीने दई ओळखिला होय म्हणूनी. तैसी व्यासादिकांची बोलणी, तिया मजपाशी छिद्रलांचिया ठाणी, परी उपेक्षिल्या जात होती या तरणी तुझ वीण कृष्णा. भगवंता दुसऱ्याचे कशाला सांगू, बरोबर, दुसऱ्याचं कशाला सांगायचं आपण, काय कारण नाही. पुष्कळदा स्वतः भगवान व्यासांनी आमच्या राजवाड्यात येऊन तुझ्या स्वरूपाचे सदा संपूर्ण वर्णन करीत असावे. म्हणून स्वतः व्यासांनी पण हे वर्णन करून सांगितलेलं आहे. पण ज्याप्रमाणे अंधारात चिंतामणी पडला असता तो चिंतामणी नव्हे या बुद्धीने उपेक्षा होते, नंतर उजाडल्यावर तो चिंतामणीच होय असा ओळखला जातो. चिंतामणी म्हणजे तो प्रकाश परावर्तित होतो, अंधारात होत नाही, त्यामुळे तो ओळखला जात नाही. त्यामुळे तुझं जे ज्ञानस्वरूप आम्हाला कळलं ते आमच्या वासना इच्छांमुळे आम्हाला कळलंच नाही आयुष्यात.
पण जेव्हा तू आता हे ज्ञान सांगतोय तेव्हा कळलं की मी कसा जीवन जगलो ते, असं त्यांना म्हणायचे. त्याप्रमाणे व्यासादिकांची बोलणी म्हणजे मला प्राप्त झालेल्या चैतन्य रूपी रत्नांच्या खाणीच होत्या खरं तर, पण हे श्रीकृष्णा तुझ्या सूर्यप्रकाशाच्या अभावी त्याची उपेक्षाच होत होती. अशा प्रकारे त्यांनी हा संपूर्ण विषय आपल्या भूमिकेमधनं अर्जुनाने आपलं मन मोकळं करून कृष्णाजवळ सांगितलं की आम्ही खरोखरच विषय वासनांमध्ये एवढे लिप्त होतो की ज्यामुळे आम्हाला हे तत्वज्ञान माहिती असूनही, आज भगवद्गीता किती लोकांना माहिती असते पण कोण अभ्यासच करत नाही. घरात पुस्तकं लावलेली असतात सगळी मस्तपैकी आणि छान शेल्फ त्याच्या काय 1,00,000-1.5 लाख रुपये खर्च करून कपबोर्ड्स वगैरे तयार केलेली असतात, त्यात पुस्तकं लावलेली असतात, सगळं छान असतं. परंतु ते डोक्यातलं कपबोर्ड मध्ये काहीतरी वेगळंच चाललेलं असतं त्यांच्या. त्यामुळे तिथं तो सगळा गोंधळ झाला आमचा. त्यामुळे तू आम्हाला माफ कर, दुसरं काय म्हणणार ना, आता तू गुरु आहेस, आता तूच सांभाळून घे. म्हणून पुढे ते म्हणतात सर्वमेत दूतम मन्ये यन्मावदसी केशव नहि ते भगवन व्यक्तिम विदुर देवान दानवहा. हे भगवंता केशवा, तू जे मला सांगतो ते सर्व खरे आहे. तुझ्या या व्यक्त सगुण श्रीकृष्ण स्वरूपाचा महिमा देव दानव यापैकी कोणीही जाणू शकत नाही. त्यामुळे देव लोक दानव लोक, आता देव तुम्ही म्हणाल देव लोक कशी काय नाही जाणू शकत, कारण देव हे कार्याने बांधलेले लक्षात ठेवा. पण आपल्यामध्ये सुद्धा सगळी जी चक्र आहे त्या प्रत्येकाचा एक एक देव आहे की नाही. ते जे प्रत्येक जो देव आहे त्याचा असा 36 तत्वांचा देव आहे, प्रत्येक तत्वाचा देव आहे. पण तो देव त्याच्या ज्ञानदाणीवेतनं आणि ईश्वराच्या अनुज्ञेने हुकुमावरून आहे की नाही, ईश्वराच्या हुकुमावरून तो तेच काम करत असतो, त्याला परवानगी नाही. परंतु त्या देवांना सुद्धा त्या ईश्वरापर्यंत घेऊन जर कोणी जाऊ शकत असेल तर तो माणूस घेऊन जाऊ शकतो. म्हणून 36 तत्वांसहित ईश्वरापर्यंत नेण्याची ताकद देवांना सुद्धा ही माणसामध्ये आहे. कारण तो देव देवता या जाणीवेतनं त्या देवतांमध्ये छोट्या ज्ञानभूमिकेमध्ये आहे, परंतु माणसामध्ये ते परब्रह्म आत्म जाणीवेतनं सर्व गुणासहित सूक्ष्मात येऊन बसलेला आहे. दोन याच्यातला फरक आहे. म्हणून आपल्यामधला आत्मा जो आहे त्याची शक्ती ही परा जाणीवेतली आहे आणि ती परा अपरा होते आणि त्या देवतांना आपल्यामध्ये बस्त करते तत्वांसहित, आणि त्यातनं आपली प्रकृती तयार झाली. म्हणजे आत्मजाणीव ही अजून म्हणजे म्हणून देवतांमध्ये पराशक्ती आहे का? देवतांमध्ये परा नाहीये, देवतांमध्ये अपराशक्ती आहे. हे समजून घ्यावं लागतं. शिवाचीच पार्वती आहे, गणपतीची नव्हे. म्हणून शिवतत्व हे तिच्या पराजाणीवेतलंच आहे. गणेशाची गौरी दोन याचा फरक आपण समजून घ्या. म्हणून ती सात्विकता आहे गौरीच्या जाणीवेमधली, ते प्रेम त्याच्यामध्ये आहे. पण पराशक्तीची जी स्वयंभू ऊर्जा आहे, जी सत्य संवित अतिमानसिक जाणीव ज्याला म्हटल्या जाते, ती मात्र परेमध्येच आहे. म्हणून परेहून परते घर तेथे राहू निरंतर. हरि ओम.